वाशिम जिल्ह्यातील शेतशिवारामध्ये माळरानामध्ये गवताच्या विविध प्रजाती आढळतात। त्यामध्ये प्रामुख्याने लोणी, कुंधा, सिंपी, अलीकडे आलेलं गांजर गवत। मात्र ह्या सगळ्या गवताच्या ज्या काही जाती असतात, शेतकरी आपल्या शेतातून त्या नष्ट करतो। काहींचा वापर चारा म्हणून देखील करण्यात येतो, कारण की शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी शेतातून तण काढणे किंवा तणाचा नाश करणे हे शेतकऱ्याला करणे भाग असते। मात्र जर तुम्ही असं ऐकलं की एखादा शेतकरी शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी शेतामध्ये गवत आणून लावतो, बरं असं झालेलं आहे मानोरा तालुक्यातील सोमठाणा या गावामध्ये। प्राध्यापक पंकज राऊत यांच्या शेतामध्ये त्यांनी अक्षरशः गवत लावलेले आहे, आणि हे काही साधं सुद्धा गवत नाही, हे गवत आहे खस गवत, याला इंग्रजीमध्ये वेटीवर म्हणतात। एका ठराविक अंतरावर प्राध्यापक राऊत यांनी आपल्या शेतामध्ये खस गवताची लागवड केली। या गवताच्या माध्यमातून मृदसंधारण आणि जलसंधारण होण्यास मदत होत आहे। नेमकं काय केलं प्राध्यापक राऊत यांनी, पाहुयात वत्सगुल मलावीच्या या विशेष रिपोर्टमध्ये। अवकाळी पाऊस, वाढते तापमान आणि घटत चाललेली भूजल पातळी आणि मातीची धूप या सर्व संकटांनी आज शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे। मात्र या आव्हानांवर मात करत वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील सोमठाणा येथील प्रगतशील शेतकरी पंकज राऊत यांनी शेताकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन समोर ठेवला आहे। तन खाई धन या पारंपरिक म्हणीला छेद देत त्यांनी तन देई धन ही संकल्पना खस गवताच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरवली आहे। पंकज राऊत यांनी आपल्या 15 एकर शेतापैकी 5 एकर क्षेत्रातील सुमारे 30 फूट अंतरावर खस गवताच्या पट्ट्या तयार केल्या आहेत। पावसाळ्यात या पट्ट्यांमुळे वाहून जाणारे पाणी अडवले जाते आणि सुपीक माती शेतातच साचते। यामुळे जमिनीची उर्वरता टिकून राहते आणि पिकांना नैसर्गिक पोषण मिळते। तर खस गवतामुळे आपल्या जमिनीचं जे आहे कार्बन पर्सेंटेज वाढतंय, जमिनीची धूप होणं थांबतंय। त्यानंतर खस गवत जे आहे हे पावसाचं पाणी जे आहे ते जवळपास जमिनीच्या 20 फुटापर्यंत खोलीपर्यंत नेते, आणि ज्या वेळेस त्याच्या बाजूला काही फळझाडं आहेत, त्या फळझाडांना आवश्यकता असेल त्यावेळेस त्या जमिनीच्या पाण्याचं पंपिंग करून ते पृष्ठभागापर्यंत आणतं। तर शेतकऱ्यांनी आपल्या शेतातली माती वाचवण्यासाठी खस गवताला ज्या ठिकाणी आडवे बांध आहेत त्या बांधावर राहण्यासाठी हरकत नाही, आणि या खस गवताचे भरपूर असे फायदे आहेत। त्याच्यापैकी पहिला फायदा जो आहे तो आपल्या ढोरांसाठी चारा म्हणून वापर करता येतो। त्यानंतर त्यांची मुळं जे आहेत त्या मुळापासून आपण पाणी शुद्धीकरण, त्यानंतर त्याच्यापासून आपण शरबत तयार करू शकतो। जे काही सुगंधित द्रव्य आहे, सुगंधित द्रव्य तयार करण्यासाठी सुद्धा त्यांच्या मुळाचा वापर करता येते। तर असे भरपूर फायदे असल्यामुळे खस गवत आपल्याला लावायला पाहिजे। खस गवताचा उपयोग केवळ मृदसंधारणासाठीच नाही तर जनावरांच्या चाऱ्यासाठी आणि मल्चिंगसाठी होतो। सुकलेल्या गवतामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो, तणांची वाढ कमी होते आणि पिकांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण होते। परिणामी उत्पादनात लक्षणीय वाढ होत आहे। खस गवताच्या खोलवर जाणाऱ्या मुळांमुळे जमिनीची घट्ट पकड तयार होते, त्यामुळे मातीची धूप मोठ्या प्रमाणात कमी होते। तसेच पावसाचे पाणी जमिनीत मुरून भूजल पातळी वाढण्यास मदत होते। राऊत यांनी खस गवतासोबत मोसंबी, संत्री, चिकू, आवळा, सीताफळ, पेरू आणि आंबा यासारख्या फळझाडांची लागवड केली आहे। याशिवाय बांबू शेती आणि सोयाबीन, तूर, गहू, चणा, तीळ, ज्वारी, मूग अशी विविध पिके घेत बहुपीक पद्धतीचा यशस्वी अवलंब केला आहे। यामुळे उत्पन्नाचे विविध स्रोत निर्माण झाले आहेत। माती ही टिकून राहिली पाहिजे, आणि माती टिकवण्यासाठी काही असे प्लांट्स आहेत की जे मातीला निरोगी ठेवण्याचं काम करतात, जसं कार्बन पर्सेंटेज वाढवणं, नंतर माती वाहून जाऊ नये शेतामधून, आणि एक जे आपण झाडं लावतो फळझाडं वगैरे त्यांना ॲटोमॅटिकली पाणी कसं मिळावं या उद्देशानं या खस गवताची आम्ही लागवड केली। आणि आम्हाला हे करत असताना खूप छान वाटत आहे, कारण यामधून आम्ही पाहिलं की आपण पुढच्या पिढीला माती सुपीक ठेवून त्यांच्याकडे ती सुपूर्द करणं हे आपलं कर्तव्यच आहे, हे लक्षात घेऊन आम्ही या उपक्रमात सहभागी झालो आहे। आणि माझी शेती यांच्या शेताला लागून आहे। माझी शेती मी तणनाशक मारून गवत मारत असतो, आणि यांची शेती मी आज बघितली, त्यामुळे मला आनंद झाला, आणि ही शेती बघून माझी शेती मी अशी करणार असं मी ठामपणे सांगतो।
व्हेटीवर अर्थात खसगवताचा उल्लेख प्राचीन काळापासून आढळतो, मात्र अलीकडच्या काळात या उपयुक्त वनस्पतीकडे दुर्लक्ष झाले आहे. खसगवतामुळे मृदा संधारण, जलसंधारण तर होतेच, पण त्यामुळे मुळांपासून सुगंधी अत्तर तयार होऊन अतिरिक्त उत्पन्नाचाही मार्ग खुला होतो. पाणी आणि माती ही निसर्गाची अमूल्य देणगी असून ती निर्माण करता येत नाही, फक्त संवर्धन करता येते. योग्य नियोजन आणि अशा नाविन्यपूर्ण प्रयोगांमुळेच भविष्यातील शेती टिकाऊ आणि समृद्ध होऊ शकते. जनरली अशी म्हण आहे की तण खाई धन, म्हणजे तण म्हटलं म्हणजे आपल्याला एकच दिसते किंवा फक्त वीड आहे, परंतु या तणापासून धन सुद्धा शेतकऱ्याला मिळू शकते. याचा एक चांगलं उदाहरण पंकजराव त्यांनी इथे सादर केलेलं आहे. व्हेटीवर या ग्रासचा जो उपयोग आहे तो मूलतः जमिनीची धूप रोखण्यासाठी, तसेच पाणी शुद्धी करण्यासाठी व याच्या मुळांपासून परफ्युमरीमध्ये इसेन्शियल ऑइल एक्स्ट्रॅक्ट करण्याकरता केला जातो. यामध्ये जे इसेन्शियल्स ऑइल आहेत ते 19,000 ते 25,000 रुपये प्रति लिटर याप्रमाणे शेतकऱ्याला फायदा मिळू शकतो. सोमठणा येथील पंकज राऊत यांचा खसगवताचा हा प्रयोग आज इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. तण खाई धन म्हणजेच गवतामुळे शेतीचा किंवा पिकाचा नाश होतो, म्हणून शेतकरी गवत काढण्यासाठी हजारो रुपये खर्च करतात. ते मग पेस्टिसाइड असो किंवा मग तणनाशक असो किंवा मग मजूर असो शेतकरी म्हणून. मात्र वाशिमच्या मानोरा तालुक्यातील सोमठाणा येथील आदर्श शेतकरी प्राध्यापक राऊत यांच्या शेतामध्ये तुम्ही जे हा गवत बघत आहात, खस नावाचं गवत आहे आणि इंग्रजीमध्ये याला व्हेटीवर असं म्हणतात. आफ्रिकेच्या सोमालिया प्रांतामध्ये सिमिलर असंच गवत असतं, ज्याची हाईट 15 फुटापर्यंत असते. मात्र ही जी काही स्पेशी आहे गवताची ही भारतातीलच आहे आणि याचा जो उपयोग आहे सॉइल इरोजन अर्थात मातीची धूप रोखण्यासाठी, पाण्याचा निचरा थांबवण्यासाठी शेतकरी करतात. कारण की जुन्या काळात काही फिल्टर उपलब्ध नव्हते, म्हणून त्या काळात शेतकरी पाणी शुद्धीकरण करण्यासाठी या गवताचा उपयोग करत असत. म्हणूनच आज रोजी राऊत यांनी आपल्या या शेतामध्ये धुऱ्यावर तसेच इतरही भागामध्ये या गवताचं रोपण केलेलं आहे आणि या माध्यमातून त्यांची या जमिनीची उत्पादकता वाढत आहे. जर तुम्हाला या फील्डवर भेट द्यायची असेल तर तुमचा खाली जो काय मी नंबर इथे झळकत आहे तिथे तुम्ही संपर्क साधा आणि या गवताचे अजून काय उपयोग आहेत प्रत्यक्ष तुम्ही प्राध्यापक राऊत यांना विचारू शकता. हा ब्लॉग, ही माहिती तुम्हाला कशी वाटली यावर आपल्या प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा. अशीच कृषीविषयक नवनवीन माहिती पाहण्यासाठी वत्सगुल्म लाईव्हला यूट्यूबवर सबस्क्राईब तर यूट्यूबवर फॉलो करा. पाहत राहा वत्सगुल्म लाईव्ह. आपली संस्कृती आपला वस्तू.